आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या दरम्यान एक जबरदस्त जुगलबंदी रंगली। विधानसभेत हा सामना रंगला होता। एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या एका मित्राचा उल्लेख केला आणि तुफान टोलेबाजी केली। त्याला आदित्य ठाकरेंनी सुद्धा अतिशय जोरदार त्वेषाने आणि सडकून टीका करत उत्तर दिलंय। नेमका हा सामना कसा रंगला आपण पाहूयात। रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत। एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंचा सामना। दिनो मोर्यानं तोंड उघडलं तर कित्येकांचा मोर्या, शिंदेंचा इशारा। नमक हराम, गद्दार, एहसान फरामोश उपमुख्यमंत्री, आदित्य ठाकरेंचा निशाणा। दिनो मोर्या हा आदित्य ठाकरेंचा मित्र आणि आज आदित्य ठाकरेंच्या याच मित्राचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट केलं। आम्ही रस्ते धुतले, तुम्ही तिजोऱ्या धुतल्या असं म्हणत शिंदेंनी भ्रष्टाचाराच्या कहाण्या सांगायला सुरुवात केली आणि त्याच रस्त्यावरनं शिंदे मिठी नदीपर्यंत पोहोचले। अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत। बोलायला आम्हाला पण येतं, आम्हाला पण बोलायला येतं। मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोर्या दिसला। आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। आमच्याकडे बोट दाखवू नका असं म्हणत शिंदेंनी विधानसभेत शेरोशायरीही केली। बोलताना आरोप करताना असे आरोप करा कि जो शीशे के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता। अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय। तुम्हाला सांगतो, कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का? आज हा कोस्टल रोड सुरुवात केली बीएमसीने, पण कोस्टल रोडला फास्ट कंप्लीट कोणी केला? अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण, किती मिनिटांमध्ये? 15 ते 20 मिनिटांमध्ये। एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या मित्राचं नाव घेतल्यानं आदित्य ठाकरे चिडले। एवढा गद्दार, एहसान फरामोश आणि नमक हराम उपमुख्यमंत्री पाहिला नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परवाकडे जे काही चड्डी बनियन गँगचे व्हिडिओ आले त्याच्यात एक ते काय बोंब भट स्वाहा, टाचणी किंग, हे केलंच मी, टाचणी किंग आहेत ते, करायची कारवाई करा, माझ्यावर कारवाई। पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश, नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाही आहे। एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही आहे। तसं पाहायला गेलं तर गेले 3 आठवडे विरोधी पक्ष म्हणून असेल किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून असेल, आम्ही दोन्ही बाजूनी मंत्रिमंडळाला अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करतो, घेण्याचा प्रयत्न करतो। आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले। त्याही पुढे जात एकनाथ शिंदेंशी थेट वादावादी करायला तयार आहे असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलंय। हे थोडं तरी भान ठेवून त्यांनी करावं। ठीक आहे, समोर आल्यानंतर असे झुकतात, ते डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही। आज पण मी विचारलं त्यांना, डोळ्यात डोळे घालून करा हे सगळे आरोप? नाही, ते नाही करायचे, पण सगळे बोंबाम करायची, आरडाओरडा करायचा। तुम्ही तसं पाहायला गेलं तर खरं ह्या गेल्या 3 आठवड्यांमध्ये आणि आधी पण अधिवेशनांमध्ये मुख्यमंत्री स्वतः त्यांची उत्तरं द्यायला येतात। लक्षवेधी असतील, प्रश्न उत्तर असेल, निवेदन असेल, मुख्यमंत्री साहेब स्वतः येतात। मग ह्यांना काय वाटतंय? का नाही आमदारांना उत्तर देऊ शकत त्यांच्या खात्यावर? आणि रिप्लाय जर द्यायचं असेल तर आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर द्या, स्वतःचं रटाळ भाषण करू नका। शिवसेनेत फूट पडल्यापासनं ठाकरे गटाकडनं कायम शिंदेंची गद्दार म्हणून संभावना केली जाते। मात्र या अधिवेशनात पहिल्यांदाच गद्दार, नमक हराम, एहसान फरामोश शिंदेंवर एवढा हल्लाबोल पहिल्यांदाच ठाकरेंकडनं करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।